नमस्कार, रुपाली कामडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण जिलेबी बनवत आहे। खूप छान बनलेली आहे, क्रिस्पी बनलेली आहे जिलेबी आणि सोपी आहे बनवायला। 2 कप साखर घेऊया, त्याच कपनी 1 कप पाणी घेऊया। साखर आणि पाणी मिक्स करून घेऊया। यामध्ये टाकूया विलायची। मी घरीच बारीक करून घेतलेले विलायची टाकलेली आहे। त्याच कपनी 1 कप मैदा घेऊया। पोहा खाच्या चम्मचनी 1 चम्मच तूप घेतलेला आहे। यामध्ये टाकूया इनो। याच चम्मचनी इनो टाकलेला आहे। इनो आणि तूप छान असं मैद्याला लावून घेऊया। बघा, छान असं मैद्याला इनो आणि तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण त्याच कपनी पाणी घेऊया आणि छान असं पीठ भिजवून घेऊया। जिलेबी बनवण्याचं पीठ भिजवून घेऊया। खूप छान बनलेली आहे। या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि खूप फेटायचं। छान असं मी फेटून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जिलेबी तेलामध्ये सोडणार तर छान अशी फुलून येणार। बघा, छान असं आपलं जिलेबी बनवण्याचं बॅटर तयार आहे। बाजूला आपण पाक बनवण्याकरिता ठेवलेला आहे। पाक एक उकळी आले की पाक बनत असतं, कारण आपण 2 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी, म्हणून पाक बनलेला आहे। इथे आपल्याला पाक 1 तारा 2 तारा बनवायचा नाही आहे, साधा पाक बनवायचा आहे। कढई घेऊया किंवा या प्रकारे पॅन घेतला तरी चालेल। मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। पाक बाजूला ठेवून दिलेला, कारण आपला पाक बनलेला आहे। इथे पाइपिंग बॅग घेऊया। सहज मार्केटमध्ये पाइपिंग बॅग भेटत असतं। पाइपिंग बॅगला थोडंच कैचीने कापून घ्यायचं आणि यामध्ये आपण जिलेबी बनवण्याचं बॅटर भरूया। छान असं बॅटर भरून घेतलेलं आहे। आता आपण जिलेबी छान बनत आहे का बघूया। बघा, छान अशी जिलेबी बनत आहे। आता आपण तेल गरम झाले की तेलामध्ये आपण जिलेबी बनवूया। थंड तेलामध्ये जिलेबी बनवायची नाही, गरम तेल असेल तेव्हाच आपण जिलेबी बनवूया। गरम तेलामध्ये आपल्याला जिलेबी छान अशी बनवून घ्यायची आहे आणि नंतर आपण मीडियम गॅसवर जिलेबी तळून घेऊया। बघा, छान अशी फुलून आलेली आहे, म्हणजे आपलं तेल झालेलं आहे। गरम तेलामध्ये जिलेबी बनविली तर छान अशी फुलून येत असतं आणि थंड तेलामध्ये जिलेबी टाकली तर ती फुलत नाही, चपटी बनत असतं। बघा, छान असं टाकल्यानंतर लगेच जिलेबी फुलून येत आहे। क्रिस्पी पण बनलेली आहे आणि खाण्याकरिता पण खूप चविष्ट बनलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण जिलेबी ही रेसिपी बघत आहे। बनवून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने मी आज जिलेबी कसे बनवायचे ते सांगितलेले आहे। तेलातून जिलेबी काढली की लगेच आपण पाक बनलेला आहे, पाकमध्ये जिलेबी टाकूया। बघा, छान अशी खाली टाकलेली आहे, लगेच छान अशी फुलून जिलेबी येत आहे। आता आपण जिलेबी काढून घेऊया। बघा, छान अशी जिलेबी फुलून आलेली आहे। या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा।
छान अशी जिलेबी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बनवून बघा आणि कशी बनली कमेंट करून सांगा. खूप छान बनलेली आहे जिलेबी. बनवूनच वाटत आहे ना की आत्ताच खायला पाहिजे. बाय बाय. बनवून बघा.